साहेब आज यांचा वाढदिवस असल्यामुळे आज आम्ही भव्य असं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। ज्येष्ठ नागरिक असतील, जे उत्कृष्ट असं समाजाचं काम केलेलं नागरिक, तशी ज्येष्ठ महिला, विद्यार्थी या सगळ्यांचं आम्ही आज स्वागत केले आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांचा आनंदात असं खूप असं 3 तास भरगच्च असा कार्यक्रम आज मंगळवेढा शहरात होत आहे। त्याचा आनंद आहे मला आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि साहेबांना उदंड आयुष्य लाभो या लोकांनी तेवढा सत्कार आणि या सगळ्यांचा उत्साह बघता साहेब शत आयुष्य होतील त्यात काही खात्री नाही आहे। सध्या मुद्दा असतो ईव्हीएमचा आणि आपल्या शेजारीचा असणार मार्केट आज साहेबांचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे आज हा विषय नाही केला तरी मला वाटतं चांगलं होईल। आज चांगला दिवस आहे, आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस आहे, त्याच्या निमित्तानं आज पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये उत्साह असं वातावरण आहे आणि साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी एवढी सगळी लोक जमलीत, त्यामुळे हा विषय नाही घेतलेला बरं आहे। जे झाले ते सगळ्यांच्या समोर आहे आणि जे सगळेजण महाराष्ट्र अख्खा बघतोय त्या पद्धतीने साहेब त्याला तोंड देतील आणि या चांगल्या दिवशी साहेबांना फक्त आशीर्वाद ही जनता देतीये आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सगळी जनता साहेबांच्या पाठीशी आहे। शेवटचा प्रश्न, निवडणुकीनंतर देखील तुमचं जनसंपर्क तसाच चालू आहे, वेगवेगळे उपक्रम असतील, याच्या माध्यमातून कुठेतरी 29ची तयारी आतापासूनच आहे का? साहेबांचीच प्रेरणा आहे। साहेब 85 वर्ष झालं तरी प्रत्येक दिवस साहेब उठले की साहेब कुठल्या तर मतदारसंघात कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात, त्यांचंच अनुकरण करून आम्ही पावलावर पाऊल ठेवण्याचं काम करतोय। साहेब 20-20 तास या वयामध्ये सुद्धा साहेब काम करतात आणि मी ह्याच्या आधी सांगितलं होतं मी कायम या पंढरपूर मंगळवेढा जनतेशी काम करत राहणार माणूस आहे आणि या मतदारसंघामध्ये प्रत्येक दिवस साहेबांच्या आशीर्वादाने आणि साहेबांच्या प्रेरणेने आम्ही असंच काम करत राहू। काय ते शुभेच्छाप्रती काय सांगाल? आज देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा 84 वाढदिवस आज मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे भावी आमदार आदरणीय अनिलदादा सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मंगळवेढा येथे साजरा झाला। या ठिकाणी 84 कर्तृत्ववान विद्यार्थी, 84 कर्तृत्ववान महिला आणि 84 ज्येष्ठ नागरिक यांचा सर्वांचा एकत्रित या ठिकाणी कार्यक्रम आज पार पडला। हा कार्यक्रमाचा उत्साह, प्रोत्साहन आणि सगळ्यांची उपस्थिती बघता परत एकदा जशी झाडाची पालवी फुटते तशी या ठिकाणी परत एकदा नवीन उभारी घेण्याचं काम आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेताना आपल्याला दिसतोय। गेले 3 ते 4 तास झाले या ठिकाणी सलग हा कार्यक्रम होतोय, कोणत्याही प्रकारचा थकवा नाही, गडबड गोंधळ नाही, अतिशय आनंदमय उत्साही कार्यक्रम हा पार पडला। या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आमचे सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी सर्वांचं अनमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं। सगळ्यांचं सहकार्य हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला, त्यामुळे तुम्ही सगळ्यांचा आभार मानतो। धन्यवाद।